नमस्कार. तर आज आपण अगदी मऊ, मोकळा आणि मऊसूत असा शेवई उपमा करणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे. काही मिनिटातच तयार होतो. पण शेवई उपमा करत असताना बऱ्याचदा त्याचा लदगा होतो किंवा तो अजिबात मोकळा होत नाही. खायला अगदी असा चिकटसर किंवा गिलसर होतो. तर असं होऊ नये याकरिता कोणती काळजी घेतली पाहिजे? उपमा अगदी मऊ आणि मोकळा होण्यासाठी काही आपण या व्हिडिओमध्ये टिप बघणार आहोत. तर जराही वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेवई उपमा करत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अगदी पसरट तळाची कढई घ्यायची आहे. आता सुरुवातीला आपण शेवई भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी अर्धा ते पाऊण वाटी तेल घातला. तेल आपल्याला अगदी थोडं गरम करायचं आहे. फक्त हलकं गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेवई घालायची आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल गरम केलं आणि शेवई त्यामध्ये घातली, तर लगेचच शेवई जळेल. कारण शेवई जळायला जरासाही वेळ लागत नाही. अगदी लगेचच ती करपतो. त्यामुळे फक्त मंद आचेवर अगदी कमी किंवा मीडियम आचेवर आपल्याला शेवई छान मंद आणि मस्त अशी लालसर सोनेरी कलर होईपर्यंत भाजायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेवई आपली अगदी मस्त छान सोनेरी कलरची झालेली आहे. म्हणजे जिथं आपली शेवई भाजून झालेली आहे. आता इथं मी भाजलेली शेवई पूर्णपणे बाहेर काढणार आहे आणि नंतर आपण पुन्हा शेवईला फोडणी घालणार आहोत. तर अशा प्रकारे भाजलेली मी शेवई पूर्णपणे बाहेर काढल्या आणि त्याच कढईमध्ये आपण पुन्हा तेल घालणार आहोत. अगदी तेल 1 ते पाऊण वाटी घातलं. कारण आपण सुरुवातीला भाजण्यामध्ये पण तेलाचा वापर केला. तर अशा प्रकारे तेल गरम झालं की लगेचच यामध्ये आपल्याला अगदी अर्धा ते पाऊण चम्मच मोहरी घालायची आहे. मोहरी जरा तडतडली की लगेचच 10 ते 12 किंवा आवडीनुसार तुम्ही मिरच्या घाला आणि कढीपत्ता. आता कढीपत्ता आणि मिरची आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया, जेणेकरून मिरचीचा तिखटपणा हा तेलामध्ये उतरेल. तर मिरची आपल्याला अगदी छान थोडी हलकी भाजायची आहे आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. आता कांदा आपल्याला खूप जास्त असा सोनेरी किंवा खूप जास्त असं परतवायचं नाहीये. अगदी हलका सॉफ्ट झालं की लगेचच आपण यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत. तर शेवई भाजत असताना आपल्याला या प्रोसेसला अजिबात वेळ लागत नाही. पण आपण जी शेवई भाजतो तिथंच आपला जास्त वेळ जातो. त्यामुळे जर तुम्हाला अजिबातच वेळ नसेल किंवा पाहुणे आले येणार असेल, तर तुम्ही शेवई आधी भाजून ठेवा आणि आयत्या वेळेला किंवा पाहुणे आल्यानंतर शेवई करायला घ्या. त्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि धावपळ पण होणार नाही. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत आणि असा आपला कांदा तळला गेला. आता लगेचच यामध्ये अर्धा चम्मच आपण हळद घालणार आहोत. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. 1 ते 1.5 चम्मच तिखट घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ. अगदी साधी रेसिपी आहे. 2 ते 3 बेसिक मसाले घालून आपल्याला ही शेवई उपमा करायचा आहे. खूप जास्त प्रमाणात तामझाम न करता अगदी आपण साधी सिंपल शेवई उपमा करत आहोत. तर सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर टोमॅटो आणि छान मसाला शिजण्याकरिता अगदी हलका मी यामध्ये पाणी घातलं. 2 ते 3 मिनिटं आपल्याला सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. आणि जरा टोमॅटो सॉफ्ट झालं की नंतर आपण भाजून ठेवलेल्या शेवया घालणार आहोत. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता सर्व मसाले छान शिजल्या गेले. टोमॅटो पण थोडा सॉफ्ट झाला आहे. आता या स्टेजला आपण भाजलेली शेवई घालणार आहोत. तर इथं मी भाजलेली पूर्ण शेवई घालून घेतलं. शेवई घातल्यानंतर सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. अगदी सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायचं आहे किंवा मीडियम आचेवर. आता सर्व मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे, जे मी आधीच गरम करून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला ह्या शेवया पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण अगदी कढईमध्ये अगदी असे छान पसरवून घेऊया. समोर मी तुम्हाला सांगणारच आहे.
तर इथं सर्व मिश्रण छान मी मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे सेवई पूर्णपणे छान अगदी कढईभर पसरवून घेतलं. आणि आता आपण या स्टेजला गरम केलेला पाणी घालणार आहोत. अगदी भरपूर प्रमाणात पाण्याला आपल्याला गरम करून या सेवईमध्ये घालायचं आहे. आता मी पाण्याचा अंदाजे 1.5 लिटर तरी पाणी यामध्ये मी घातला. अंदाजे घातला. मी कुठलाही मेजरमेंट घेतला नाही. पाणी घातल्यानंतर हलकं आपण सेवईला ढवळणार आहोत आणि असंच झाकून ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटं आपल्याला सुरुवातीला झाकून ठेवायचं आहे. तर इथं 2 ते 3 मिनिटं झालाय. तुम्ही बघू शकता पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे. पुन्हा आपण एकदा अगदी हलक्या हाताने आपल्याला या प्रोसेस करायची आहे. सेवई टाकल्यानंतर खूप जास्त प्रमाणात आपल्याला भाजी घातल्यासारखं ढवळायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने मी सराट्याने छान सेवई एकदा पुन्हा ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आपण असंच 2 ते 3 मिनिटं यांना शिजवणार आहोत. इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात पाणी सेवईने पिलेलं आहे. आणि या स्टेजला सुद्धा आपल्याला सेवईला अगदी हलक्या हाताने छान सराट्याने ढवळायचं आहे. सेवई ढवळत असताना आपल्याला सराट्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून सेवई अगदी ढवळायला सोपं जाईल आणि तिचा लदगा तयार होणार नाही, तिची खिचडी तयार होणार नाही. तर अशा प्रकारे इथं मी सेवईला छान घाटून घेतला. अगदी हलक्या हाताने आपल्याला उपमा घाटायचा आहे आणि एकदा पुन्हा आपण या सेवयांना अगदी छान कढईभर असं पसरवून घेणार आहोत आणि 1 ते 2 मिनिटासाठी पुन्हा आपल्याला पूर्णपणे ड्राय होण्यासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर इथं 1 ते 2 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता सेवई अगदी छान फुललेली आहे. नंतर यावर आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि एकदा पुन्हा आपल्याला ही सेवई छान अगदी हलक्या हाताने आपल्याला हा उपमा अलटी-पलटी करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे चमच्याने साहाय्याने अगदी छान सेवईला ढवळत आहे किंवा तिला अलटी-पलटी करत आहे, त्याच तुम्हाला पद्धतीने सेवई परतायची आहे. तर अशा प्रकारे अगदी या प्रोसेसनं जर तुम्ही सेवई तयार केली किंवा सेवईचा उपमा तयार केला तर अजिबात याचा गोळा तयार होणार नाही, लदगा तयार होणार नाही. तर अशा प्रकारे सराट्यानं एकदा मी पुन्हा छान त्यांना पसरवून घेतलं आणि अगदी 1 मिनिटासाठी आपण पुन्हा वाफवून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तर अशा प्रकारे अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला सेवई छान थंड होऊ द्यायची आहे. तिला सेट होऊ द्यायचं आहे. अगदी त्यामधली वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची आणि नंतरच तिला छान असं मोकळं करायचं, जेणेकरून ती अगदी अगदी मस्त अशी ती सुटसुटीत आणि मोकळी होतो. अजिबात घाई करायची नाही आहे. अगदी हलकी 5 मिनिटं जर तुम्ही तिला थंड होऊ दिलं आणि नंतर सर्व्ह केलं तर अगदी मस्त असा मऊसूत आणि मोकळा आपला सेवई उपमा तयार होतो. अजिबात त्याचा गोळा तयार होत नाही आणि खायला भन्नाट लागतो. अगदी हा नाश्त्यासाठी तर परफेक्ट बेत आहे, टिफिनसाठी पण परफेक्ट बेत आहे. आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.